त्यांचं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये होते, त्यांची मदर टंग जी मातृभाषा तीच इंग्लिश होती त्या केरळाच्यासाठी. रघुनाथ मासिक गिरगावच्या इंडियन हायस्कूलमध्ये शिकले होते आणि 10वीचा अभ्यास हे माझ्याबरोबर प्लॅटफॉर्मवर करत होते. बॉम्बे सेंट्रल ट्रेन सुट्टा तर 6 नंबर प्लॅटफॉर्मवरून करत होते आणि त्या मुंबईत गॅसचे दिवे होते आणि घरात बंद नव्हते. बाकीचे 2 दिवे मुंबईत होते 1959 साली. म्हणजे ही परिस्थितीतून जर तो रघुनाथ मासिकन तिथून निघून जातो. रघुनाथ मासिकांचा वैयक्तिक इतिहास काढू नये, पण तो फार ज्या पद्धतीने ते निर्णय वारंगणेचा एक पुत्र ते सांगतात त्याच्या आत्मचरित्रात की वारंगणेचा एक पुत्र आणि आज देशाचा सर्वोच्च शास्त्रज्ञ झालेला आहे. म्हणजे ही जी वस्तू जे तुम्ही करायची जर जिद्द तुमच्यात असेल तर तुम्हाला हे करता येईल. आणि आता जे सांगितलं चांगलं तर मुग्धा दाते यांच्या संदर्भाने 2-3 वर्ष या शाळेची आणि त्यांच्यावर संपर्क आला. त्या इथून सेवानिवृत्त झालेले आहे. मंडळातर्फे सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान गौरवपत्र देऊन आम्ही सन्मान करण्याची योजनेला आहे. त्याला आपण परवानगी द्यावी. आता मी सन्मानपत्राचं वाचन करतो. काय सांगतो काही चुकलं असेल तर शब्द कमी झाले मराठीप्रमाणे मी लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ गौरवपत्र तस्मै श्री गुरवे नमः. सौ मुग्धा माधव दाते. व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या जीवनशैलीचा भाग म्हणून हाती घेतलेल्या चिमणीचे घाव घालता घालता सहजपणे एखादी सोज्वळ मूर्ती हातून साकारावी आणि व्यवसायाचे परिवर्तन व्रतामध्ये व्हावे, त्याप्रमाणे तुम्ही अंगीकारलेल्या शिक्षकी पेशाचे परिवर्तन शिल्पकारात झाले आहे. हा पेशा नाही, ही जीवनशैलीही नाही, तर हे एक व्रत आहे आणि तुम्ही ते डोळसपणे स्वीकारलेले असल्याने एक एक मूर्ती घडविण्याचे पुण्यकर्म आपल्या हातून घडते आहे. तुमच्या या व्रतस्थ जीवनशैलीत सुसंस्कारित, सुशिक्षित, सुमनांची सृजन शक्ती आहे. याचा अनुभव हजारो वर्षापासूनच्या पिढ्या अखंडपणे घेत असल्यामुळे मातृपितृ देवतेसोबत गुरुदेवतेलाही मनामनात पूज्य स्थान आहे. आपण त्या गुरु परंपरेचे नव्या युगाचे वारस आहात. संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर मिलाप असलेली मानवी शिल्पे घडविण्याच्या तुमच्या व्रतस्थ कर्तव्य भावनेस विनम्र प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता हे मानपत्र आपण आदरपूर्वक प्रदान करीत आहोत. मधुकर पवार सरचिटणीस. हे सन्मानपत्र मंडळातर्फे देण्यात येत आहे, पण त्याचा पुढचा जो विधी आहे आपण सांस्कृतिक धार्मिक विचार पद्धती प्रमाणे करतो. तर गौरी भागवत आणि समाज जायदे या दोन्ही जणी करतो. दोघीने नाही ताते पण सांगतो दोन्ही बाजून जातो.
या दोघींची नावं घेण्याचं एक प्रयोजनही सांगतो. 3 वर्षापूर्वी आमच्या दौऱ्यावर आम्ही म्हणजे शाळेत येत होतो. यायला आम्हाला थोडासा 5-10 मिनिटं उशीर झाला आणि या दोघी भगिनी रस्त्यातून येत होत्या. गाडी आमची पुढे गेल्यानंतर ज्याप्रमाणे एखादा रानात गेला वाघ काढीत असतो अशा प्रकारे आता त्यांचा हाल होता त्या आणणे दोघी अक्षरशः धावत सुटल्या होत्या आणि गाडी आम्ही 5 तरीपर्यंत त्या शाळेत पोहोचल्या. म्हणजे ही जी काय तळमळ आहे, प्रसंग फार छोटासा आहे पण त्याच्यामधून जी काय तळमळ आहे की आपली जबाबदारी जाणीव आहे, भान आहे, त्याचा गौरव करणं फार महत्त्वाचं असतं. आणि मला तर मागे पण एका कार्यक्रमात तुम्ही बोललेलो म्हणून तुम्हाला अगोदर आगाव बोलून देतो.